शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या पर्यटकांवर भ्याड हल्ल्याचा अहिल्यानगर टुरिझम फोरमने तीव्र शब्दात एकत्र येत निषेध केलाय. सर्व सदस्यांनी काळ्या फिती लावून हातात मेणबत्ती घेत निषेध व्यक्त केलाय. तर गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. काश्मीरमध्ये यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती. या घटनेत जे दहशतवादी आहेत त्यांच्या मुळाशी जाऊन केंद्र शासनानं चौकशी करून त्यांना फाशी द्यावी आणि दहशतवाद मुळापासून संपवावा. तसेच आता मे महिन्याचा मोठा सीझन काश्मीरचा होता. मात्र अशा परिस्थितीमध्ये कुणी पर्यटक त्या ठिकाणी जाण्यास तयार नाही. अशावेळी त्यांचे विमान तिकिटाचे सर्व पैसे, तसेच त्यांनी बुकिंग केले असेल तर त्या बुकिंगचे सर्व पैसे त्यांना परत मिळावेत. यासाठीही शासनानं प्रयत्न करावेत. भारतात पर्यटन वाढलंय, मात्र त्यासाठी भारत कोणतेही ठोस पावले उचलत नाहीत. अनेक विमान कंपन्या बंद झाल्यात. त्यांनी कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीचे किंवा पर्यटकांचे पैसे दिले नाहीत. यावर कुणी बोलत नाही. ही मोठी खंत असल्याचं फोरमचे संस्थापक किशोर मरकड, अध्यक्ष निलेश वैकर, सचिव सागर सहानी यांनी म्हटलंय. अहमदनगर टुरिझम फोरम याचा अध्यक्ष या नात्याने परवा जी घटना काश्मीरमध्ये घडली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत दुःखपूर्ण अशी ती घटना आहे. आणि या घटनेचा खरं तर निषेध करण्यासाठी किंवा त्याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करणे किंवा अनेक गोष्टींनी आता पुढचे प्लॅन्स काय असणार आहेत, आपल्या पर्यटकांच्या बुकिंगचं काय करायचं आहे, या सगळ्या दृष्टीनं आम्ही आज एक इथं बैठक बोलवली आहे, ज्याच्यामध्ये नगर पर्यटन क्षेत्रातील सर्वजण इथे उपस्थित आहेत. आणि बऱ्याच गोष्टींवर चर्चा करून आम्ही काही निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आमच्या बैठकीच्या चर्चेबद्दल किशोर मरकड आपल्याला थोडक्यात कल्पना देतील. परवा पर्यटन क्षेत्रातल्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात ज्याला काळी घटना अशी आपण म्हणू ती घडली, ती काश्मीरच्या पहलगाम खोऱ्यामध्ये, आणि 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. आज पर्यटकांचा मृत्यू होणं म्हणजे आम्ही आमच्या क्षेत्रातील एका भावाला गमावणं अशी अवस्था आहे. आणि हे जाणून ज्यांनी षडयंत्र रचलं असेल त्यांना तर प्रथम शासनाने कडक शासन केलं पाहिजे. यापुढे राज्य आणि केंद्र शासनाने याचे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. खरं म्हणजे प्रथमतः आम्ही अहमदनगर टुरिझम फोरम, अहिल्यानगर टुरिझम फोरम या आमच्या संघटनेतर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि यामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांच्यापुढे श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबावर खूप मोठी हानी झाली आहे, त्यातून ते कुटुंब लवकर सावरो. जे जखमी झालेले आहेत त्या जखमींचे लवकर उपचार होऊन ते परत आपल्या घरी परतोत. खूप काळजीत लोक आहेत. आपण जे 2-3 दिवसांपासून पाहतो, मन विषण्ण करणारी हे बातम्या आहेत आणि याच्यामुळे खूप परिस्थिती अवघड झाली आहे. त्याच्यापुढे आमच्यापुढे खूप मोठा फटका आहे की 2 वर्षापूर्वीची जी घटना घडली, कोरोनाच्या नंतर थोडंफार आम्ही सुधारत होतो. मागच्या वर्षी आमचं चांगलं गेलं आणि काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. यावर्षी बर्फ मोठ्या प्रमाणात झाला. त्यापासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पासूनच खूप मोठ्या प्रमाणात आज पर्यटक जाऊन आलेत. आताही पर्यटक आहेत पण ते सगळे सुखरूप आहेत. आम्ही प्रशासनाच्या अगोदर सगळ्यांनी माहिती घेतली, त्यात आम्ही एकमेकाला विचारलं, आमचं बॉन्डिंग चांगलं आहे आणि आम्ही विचारलं असता आम्हाला कळालं की आपले जे पर्यटक आहेत ते सुखरूप आहेत आणि येत्या 2-3 दिवसात येतील. आता याच्या पुढची समस्या असते की मे उन्हाळ्याची सुट्टी असते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वात जास्त बुकिंग झालेलं आहे. जवळजवळ प्रत्येककडं 50, 100, 150 बुकिंग झालेलं आहे. आता प्रत्येकजण घाबरलेला आहे, आम्ही सुद्धा घाबरलेलो आहे. आमच्या पुढे अवस्था वाईट झालेली आहे की आज जर त्यांचं कॅन्सल करायचं म्हटलं तर विमान कंपन्यांची काय पद्धत राहील, त्याच्यानंतर तुम्ही ज्या कंपन्यांमार्फत जाणार आहेत त्या कंपन्या काय निर्णय घेतात यावर खूप मोठं अवलंबून आहे. आणि आमची शासनाला एकच विनंती आहे की आज जे आम्हाला न्यूज ऐकायला मिळते की प्रत्येक एअरलाईन वेगवेगळ्या पद्धतीने सांगतंय, तर आमची अशी इच्छा आहे की पूर्ण पैसे आमच्या पर्यटकांना परत रिफंड मिळाले पाहिजेत. ज्यांनी ग्रुप टूरचं बुकिंग केलं आहे, ज्या एजन्सीने ग्रुप टूरचं बुकिंग केलं
त्यांनाही सुद्धा ग्रुप बुकिंगचे पूर्ण पैसे मिळाले पाहिजे. यामध्ये पर्यटकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे. त्यानंतर जे हॉटेल आहेत तिथले स्थानिक हे आहेत, एक विशेषाने बाब आहे की आम्ही कालपासून जी आता जी चर्चा केली, काश्मीरमध्ये आमचे स्वतःचे जे एजंट आहेत त्यांनी असं पूर्ण मान्य केलं की आम्ही तुमचे सर्व पैसे परत द्यायला बांधील आहोत. म्हणजे ही चांगली घटना आहे. म्हणजे आपण काश्मीरला सगळ्या लोकांना नाव नाही ठेवू शकत. आज त्या सगळ्याच्या कारकिर्दीमध्ये ज्या लोकांकडनं आमचे लोक जे गेले होते त्या प्रत्येक ड्रायव्हरनी, त्या मालकांनी फोन करून विचारलं की तुमचे कोणी मित्र वगैरे ते अडकले असतील तर आम्हाला सांगा, आम्ही जरूर मदत करू. म्हणजे अशा पद्धतीची भावना आहे. पण आता आमची इच्छा आहे की जे पर्यटकांना जाऊ इच्छित नाही त्यांना त्यांचे पूर्ण पैसे हे दिले गेले पाहिजेत. तो त्यांचा अधिकार आहे. तर आम्हाला असं स्वतंत्र पर्यटन पोलीस यंत्रणा असते. अशी जर पर्यटन पोलीस यंत्रणा असेल तर कोणतीही घटना घडली तर ते पर्यटन पोलीस त्यांना मदतीला धावून येतील, संरक्षण देतील. त्यामुळं भारताने पण अशा पद्धतीने एक युनिट तयार केलं पाहिजे ज्या ठिकाणी पर्यटनाला तातडीने मदत मिळेल. किंवा मोदी साहेबांनी जी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की प्रत्येकाने पैसे परत द्या. पूर्णपणे रिक्वेस्ट केलेली आहे. त्यांनी त्यांना ऑर्डर करायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये रिक्वेस्ट हा शब्द आहे. तर आमची विनंती एवढीच राहील की पर्यटकांना पैसे जर मिळाले, पर्यटक हे जातच राहतात, आज नाही परत जाणारच आहे. आणि काश्मीर असं आहे की ते कोणी विसरणार नाही. काश्मीर बंद तर कोणाला करायचं नाही, पण अशा पद्धतीने घटना घडली तर तिथं पर्यटक जातील की नाही याच्याबद्दल खूप मोठी शंका निर्माण झालेली आहे. सो आम्ही प्रत्येक टुरिस्टला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो आणि गव्हर्नमेंटलाही याची रिक्वेस्ट करतो की एअरलाईन्सने ह्या अशा टायमाला पुढे येऊन टुरिस्टचे कमीत कमी पैसे कॅन्सलेशनमध्ये जावे, रिफंड जास्त मिळावा. दुसरी आमची ऑर्गनायझेशनला रिक्वेस्ट आहे, टुरिझम फोमला रिक्वेस्ट आहे की अशा ठिकाणी ज्या ठिकाण आहेत जसं गँगटॉकमध्ये लाचेन आहे, लाचुंग आहे, पहलगाम आहे, तिथं टुरिस्ट पोलीस जर आपल्याला नियुक्त करता आला. सो टुरिस्ट पोलीस तो एक असोसिएशन असते जे टुरिस्ट लोकांची काळजी घेते, कोऑर्डिनेट करते विथ पोलीस आणि ते काळजी घेते की टुरिस्ट जे येत आहेत त्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन होत आहे. आणि जेही टुरिस्ट आपले कोणत्याही डेस्टिनेशनला जातात, सो आमची जी बैठक झाली ज्याच्यामध्ये आमचे सगळे अहमदनगर, अहिल्यानगर टुरिझम फोमचे आम्ही एकत्र झालोय. सो आम्ही लोकांनाही एक रिक्वेस्ट करतो की जेव्हा कधीही आपण कुठेही ट्रॅव्हल करता तर एक इन्शुरन्स हा फार मोठा त्याच्यामध्ये एक रोल प्ले करतो. फार रिजनेबल त्याचा रेट असतो. तर कधीही बुकिंग करताना तुम्ही याची काळजी घ्या की जीव तर परत येणार नाही, नो डाऊट, पण त्याच्यामध्ये आपण थोडीशी अशी गोष्टींची काळजी घेतली तर तो आपल्याला फार जास्त बेनिफिशियल होईल. सो आम्ही अहमदनगर, अहिल्यानगर टुरिझम फोम यांनी रिक्वेस्ट करतो की जे काही झाला तो फार वाईट आहे. आम्ही प्रयत्न करतोय की जे काही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतो त्याच्यात करू. यावेळी संघटनेचे सदस्य हर्षद भंडारी, साम्राज्य क्षीरसागर, शामराव क्षीरसागर, प्रसाद मांढरे, माधुरी मांढरे, सचिन म्हस्के यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.